आपल्या संस्कृतीमध्ये राजगिरेला पवित्र आणि सात्विकतेचं धान्य मानलं जातं. म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी राजगिराच्या लाया आपण नागदेवतेला मोठ्या श्रद्धेने अर्पण करतो आणि घरोघरी सुखशांती नांदावी याची प्रार्थना करतो. उद्या नागपंचमी, नेमकं हेच औचित्य साधून आपण राजगिरापासून एक पदार्थ करणार आहोत. तर हे खवय्यानो, मी सौमिल आणि आज आपण करणार आहोत राजगिराचे लाडू. तर लगेच साहित्य बघूया. तर त्यासाठी राजगिरा, गूळ, वेलची पावडर, जायफळ आणि साजूक तूप. तर आता आपण कृती बघूया. तर एका कढईमध्ये आपल्याला ह्या राजगिराच्या लाया आपल्या फुलवून घ्यायच्यात. कढई जरा तापली की 2-3 चमचे टाकायचे, त्या फुलल्या काढून घ्यायच्या, परत दुसऱ्या टाकायच्या. तर मी कढई टाकून घेतो. प्रथम आपण 2 ते 3 चमचे ह्यात टाकायचे कढईमध्ये आणि त्या लगेच फुटायला लागतात. एक साधारण 5-7 सेकंदात लगेच तयार होतात या लाया. लाया झालेल्या आहेत, आपण एका भांड्यात काढून घेऊया. परत थोडं टाकून घ्यायचं आपल्या ह्याच्यामध्ये. हे कमी टाकण्याचं कारण काय, सगळ्या तुम्ही एकत्र टाकल्यात तर वरच्या कच्च्या राहतात, खालच्या शिजतात, तर मग करपतात खालच्या. त्याच्यामुळे 2-2, 3-3 चमचेच टाकताना. तर आपल्याला लाया फुलवून झाल्यात. बघा किती छान मस्तपैकी फुलले, एकदम हलके झाल्यात. साधारण 1 वाटी राजगिराच्या 4 वाट्या लाया होतात, त्याप्रमाणे प्रमाण घ्यायचे. तर पुढे आता त्याच पॅनमध्ये थोडं तूप टाकून घ्यायचे आणि 1 वाटी गूळ. आपल्याला गुळाचा 1 तारी पाक करून घ्यायचा आहे. थोडंसं यात पाणी पण टाकायचं आपल्याला आणि चांगला लालसर रंग येईपर्यंत परतायचे. 1 तारी पाक करायचा आहे आणि मग ह्याला ह्यात टाकून आपल्याला लाडू वळून घ्यायचे. थोडंसं पाणी टाकतो मी आता. गुळाचा 1 तारी पाक आपल्याला करायचा होता. हे बघा, 1 तारी पाक. तर 1 तारी पाक झालाय. तर आपल्याला तर लाया टाकायच्या याच्यामध्ये. गॅस एकदम मंदच ठेवायचा आणि वेलची पावडर टाकायची याच्यामध्ये आणि थोडंसं जायफळ. हे चांगलं ढवळायचं आहे आणि गरम गरम असताना आपल्याला लाडू वळून घ्यायचे. तर गॅस लगेच बंद करायचा आहे आणि थोडंसं हाताला तूप लावायचं आणि लाडू आपल्या जसे पाहिजेत त्या आकारात नवशिक्या पण बनवेल अशी राजगिराची रेसिपी तयार झालेली आहे. उद्या नागपंचमीला तुम्ही हा पदार्थ नक्कीच करून बघा. रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. पण लक्षात असू द्या, आरोग्यम धनसंपदा.